आजचा आपला टॉपिक आहे व्हीबीए व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स आणि ऑपरेटर्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितले व्हीबीए चे वेगवेगळ्या इंट्रोडक्शन्स, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या फॉर्म्स, कंट्रोल्स याबद्दलची माहिती बघितली. तर आज आपल्याला बघायचं आहे व्हीबीए चे वेगवेगळे व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स आणि ऑपरेटर्स याबद्दलची माहिती आपल्याला बघायची. तर पहिल्यांदा बघायचं आपल्याला व्हेरिएबल म्हणजे काय. व्हेरिएबल जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपल्याला प्रोग्रामिंग करत असताना आपल्याला व्हेरिएबलची आवश्यकता असते. यामध्ये जर आपण बघितलं, या व्हेरिएबल्स मध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीलाच या व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करायला लागत असतात आणि ते डिक्लेअर केल्यानंतर आपण त्यामध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूज स्टोअर करू शकतो. तर यामध्ये आपल्याला बघायचं पहिल्यांदा व्हीबीए चे व्हेरिएबल्स कोणकोणते. तर व्हेरिएबल्स आर द एंटिटीज दॅट होल्ड डेटा. व्हेरिएबल्स म्हणजे अशा एंटिटीज आहेत त्यामध्ये काही डेटा आपण होल्ड करत असतो. इन व्हीबीए व्हेरिएबल्स आर अलोकेटेड बाय द कॉम्प्युटर मेमरी टू होल्ड द डेटा. तर यासाठी कॉम्प्युटर मेमरी अलोकेट केली जाते व्हेरिएबलसाठी, आणि त्यामध्ये जर व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करायचं असेल त्याचे काही नेमिंग रूल्स आहेत की त्याच्यावरती आपण त्या रूल्स नुसार आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. व्हेरिएबल नेम मस्ट बी स्टार्ट विथ अ लेटर नॉट अ नंबर. म्हणजेच व्हेरिएबलचं नाव जर आपल्याला द्यायचं असेल तर हे लेटरने सुरुवात करावं लागतं. कोणत्याही नंबरने आपल्याला व्हेरिएबलचं नाव सुरुवात करता येत नाही. नंबर्स कॅन बी इन्क्लुडेड विद इन अ नेम. म्हणजेच आपल्याला नंबर जर वापरायचा असेल तर आपण मध्ये कुठेही वापरू शकतो, परंतु सुरुवातीला जर बघितलं आपण त्या व्हेरिएबलच्या नावामध्ये आपण नंबर वापरू शकत नाही सुरुवातीला. तर आपला नंबर वापरायचा असेल तर मध्ये कुठेही आपण तो नंबर वापरू शकतो. व्हेरिएबल नेम कॅन नो बी लॉंगर दॅन 250 कॅरेक्टर्स. म्हणजे त्याचं नाव जर आपल्याला व्हेरिएबल द्यायचं असेल तर 250 कॅरेक्टरच्या पेक्षा जास्त नाव आपण देऊ शकत नाही. त्याच्या आतमध्येच आपण कॅरेक्टर्सचे व्हेरिएबलचे नाव देऊ शकतो. व्हेरिएबल नेम कॅनॉट बी सेम ॲज एनी ऑफ एक्सेल्स कीवर्ड्स. फॉर एक्झाम्पल, यू कॅनॉट नेम व्हेरिएबल विथ सच ॲज सीट, वर्कशीट. म्हणजेच व्हेरिएबलचं नाव देत असताना आपण जे काही एक्सेलचे कीवर्ड्स आहेत की जे प्री डिफाइंड कीवर्ड्स आहेत, हे असे वर्ड्स की आपण एक्सेलमध्ये किंवा व्हीबीए मध्ये वापरत असतो की ज्यांना कीवर्ड्स असं म्हटलं जातं की जेव्हा ऑलरेडी त्यांचं काही मिनिंग आहे, तर असे कीवर्ड्स आपण या ठिकाणी वापरू शकत नाही. आणि व्हेरिएबलचं नाव वापरत असताना आपल्याला जर बघितलं तर या व्हेरिएबलचं नाव वापरत असताना अशा कीवर्ड सोडून बाकीचे सगळे शब्द आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्यामुळे कीवर्ड्स आपण व्हेरिएबलचं नाव म्हणून घेऊ शकतो. ऑल व्हेरिएबल्स मस्ट कन्सिस्ट ऑफ one continuous string of characters only. You can separate words by using the underscore. म्हणजेच व्हेरिएबलचं नाव देत असताना तुम्हाला मध्ये स्पेस नको आहे व्हेरिएबलच्या नावांमध्ये, तर आपण कंटिन्युअस स्ट्रिंग त्यामध्ये आपल्याला व्हेरिएबलच्या नावामध्ये द्यायचं असेल आणि तुम्ही स्पेस मध्ये देऊ शकत नाही, तर तुम्हाला स्पेस दाखवायची असेल किंवा तुम्हाला वेगळा शब्द त्या ठिकाणी टाकायचा असेल तर तुम्ही अंडरस्कोर वापरू शकता, परंतु त्या ठिकाणी स्पेस देऊ शकत नाही. त्यानंतर डिक्लेअरिंग व्हेरिएबल. व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना जर आपण बघितलं तर ज्यावेळेस आपल्याला व्हेरिएबल यूज करायचा असतो त्यावेळेस व्हीबीए मध्ये द व्हेरिएबल्स आर डिक्लेअर बिफोर युजिंग देम बाय असाइनिंग नेम अँड डेटा टाइप्स. म्हणजेच आपल्याला व्हेरिएबल वापरायच्या अगोदर तो डिक्लेअर करणं आवश्यक असतं. व्हेरिएबल डिक्लेअर करणं म्हणजेच काय, त्याला एक नाव असाइन करणं आणि त्याला त्याचा डेटा टाइप असाइन करणं. त्यालाच म्हटलं तर डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल, की ज्याच्यामुळे कॉम्प्युटर त्याला मेमरी अलोकेट करत असतो. म्हणून त्याला म्हटलं तर कॉम्प्युटर टू अलोकेट अ सर्टन मेमरी फॉर व्हेरिएबल डेटा टू बी प्लेस. व्हेरिएबल डेटा जर आपण बघत असतो तर या ठिकाणी नाव आणि त्याचा डेटा टाइप कोणता आहे तो त्या ठिकाणी आपल्याला देणे गरजेचं आहे. व्हेरिएबल जर आपण बघितलं तर डिक्लेअर करत असताना आपल्याला डिम हा कीवर्ड आपण वापरतो. सुरुवातीला डिम हा कीवर्ड वापरत असतो. तर डिमचा शॉर्ट फॉर्म आहे DIM, त्याच लॉंग फॉर्म आहे डायमेन्शन. हा डिम कीवर्ड आपण जर बघितलं तर आपल्याला यामध्ये वापरत असताना डिम कीवर्ड हा आपल्याला वापरायला लागत असतो. ज्यावेळेस आपण व्हीबीए मध्ये कोणताही व्हेरिएबल डिक्लेअर करत असतो त्यावेळेस आपल्याला डिम हे सुरुवातीला वापरत असतं. त्यानंतर डिम वापरल्यानंतर आपल्याला जे काय नाव द्यायचं व्हेरिएबल तर ते नाव पुढे देऊ शकतो आणि पुढे त्याच्या नाव पुढे ऍज आपल्याला वापरला असतं. आणि त्यानंतर व्हेरिएबलचा टाईप कोणता आहे, कोणत्या टाईपचे व्हेरिएबल ते आपल्याला या ठिकाणी द्यावं लागत असतं. म्हणजे इथे जर आपण बघितलं तर इथं दाखवल्याप्रमाणे डिम एन ऍज अ इंटिजर. डिम हे सुरुवातीला त्याचा लॉंग फॉर्म आहे डायमेन्शन. एन हे आपण व्हेरिएबलचं नाव घेतलेलं आहे, त्यामध्ये कोणतेही नाव आपण घेऊ शकतो. त्याचा आय ऍज हा शब्द त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचा कुठला टाईप आहे, इंटिजर, स्ट्रिंग,
जो काही आपला टाईप असेल तो आपण या ठिकाणी देऊ शकतो. वेगवेगळे टाईप्स आपण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने तो टाईप्स तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतो. ज्या पद्धतीचा डेटा आपल्याला वापरायचा त्या पद्धतीचा टाईप्स आपण या ठिकाणी घ्यावा लागत असतो. यू मे ऑल्सो कंबाईन मोर व्हेरिएबल टू बी डिक्लेअर्ड इन वन लाईन सेपरेटिंग इच व्हेरिएबल विथ कॉमाज ॲज फॉलोज. म्हणजेच काय, तुम्ही एकाच लाईन मध्ये अनेक व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता. ते डिक्लेअर करत असताना जर आपण बघितलं, डिम एन ॲज अ इंटीजर तुम्ही डिक्लेअर केला, पुढे तुम्हाला दुसरा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा असेल तर तुम्ही कॉमा दिला पुढे, तर त्यापुढेच जॉईनिंग डेट ॲज अ डेट, पे ॲज अ इंटीजर, अशा पद्धतीचे व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. इथे एक एक्झाम्पल दाखवलंय, डिम फर्स्ट नेम अंडरस्कोर नेम ॲज अ स्ट्रिंग. हा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला फर्स्ट नेम स्ट्रिंग मध्ये. आता पुन्हा कॉमा दिलाय, जॉईनिंग अंडरस्कोर डेट ॲज अ डेट. पुढचा व्हेरिएबल डिक्लेअर कराय जॉईनिंग डेट, हा ॲज अ डेट म्हणून डिक्लेअर केलाय. त्यानंतर पे ॲज अ इंटीजर, पे हा एक इंटीजर म्हणून डिक्लेअर केला. तर अशा पद्धतीनं एकाच लाईन मध्ये तुम्ही अनेक व्हेरिएबल्स या ठिकाणी डिक्लेअर करू शकता, की ज्यामध्ये आपण अशा पद्धतीने डिक्लेरेशन करू शकतो. त्यानंतर पुढचा आहे द ऑप्शन explicit statement. The option explicit force you to declare all variable that you use in your VBA code. ऑप्शन एक्सप्लिसिट मध्ये काय केलं आता, तर जेवढे व्हेरिएबल तुम्ही वापरताय ते सगळे व्हेरिएबल या ठिकाणी तुम्ही आपल्याला डिक्लेअर करावं लागत असतात. म्हणजे जेवढे व्हेरिएबल आपण वापरणार आहे प्रोग्राममध्ये, प्रत्येक व्हेरिएबल या ठिकाणी आपल्याला डिक्लेअर करण्याची आवश्यकता आहे. जर आपण ते डिक्लेअर केलं नाही तर त्या ठिकाणी तो अनडिक्लेअर व्हेरिएबल म्हणून हायलाइट केला जातो आणि त्यासाठी एरर हा कंपायलेशन मध्ये आपल्याला दाखवला जातो. तर त्यासाठी आपल्याला ऑप्शन एक्सप्लिसिट स्टेटमेंट किंवा ऑप्शन एक्सप्लिसिट ऑप्शन ऑन करण्याची आवश्यकता आहे. तो ऑप्शन जर ऑन असेल तर आपल्याला तो सांगत असतो की तुम्हाला जो व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केलाय तो किंवा वापरलेला व्हेरिएबल तो तुम्ही डिक्लेअर केलेला नाही, तसा एरर आपल्याला कंपायलेशनला या ठिकाणी दाखवत असतो. नंतर ऑप्शन एक्सप्लिसिट असं म्हटलं जातं की ज्यामुळे आपल्याला जेवढे व्हेरिएबल आपण वापरणार ते प्रत्येक व्हेरिएबल डिक्लेअर करणं आवश्यक असतं. To use this option, simply type the line as the very first line of the program. हा ऑप्शन वापरण्यासाठी फक्त तुम्ही पहिल्या स्टार्टिंगची लाईन वापरली आणि स्टार्ट लाईन फक्त टायपिंग केला तुमचा प्रोग्राम, तो ऑप्शन या ठिकाणी ऑटोमॅटिकली ऑन होत असतो. त्यानंतर पुढचे कीवर्ड्स. आता आपण बघितलं मगाशी कीवर्ड जर बघितलं, कीवर्ड्स इन एक्सेल VBA आर वर्ड्स दॅट एक्सेल हॅज सेट असाइड टू यूज एक्झिक्युशन ऑफ अ कोड. म्हणजेच काय, कीवर्ड्स मुळे काय केलं जातं की या पद्धतीनं keywords in Excel VBA are words that Excel has set aside to use the execution of a code. This means we cannot use them for any other purpose. Keywords असे रिझर्व्ड असतात की ज्यामुळे आपण जर बघितलं त्यांचं काही स्पेसिफिक मिनिंग आहे त्यासाठी ते रिझर्व केले असतात. या ठिकाणी एक्झाम्पल बघितलं, सिलेक्ट, ऍक्टिव्ह, सब, एंड, फंक्शन हे कीवर्ड्स आहेत की त्यांचा एक स्पेसिफिक मिनिंग आहे, तो आपण दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी ते नाव आपण वापरू शकत नाही. म्हणजे आपण सिलेक्ट, ऍक्टिव्ह, सब, एंड, फंक्शन याचं व्हेरिएबल आपण डिक्लेअर करू शकतो या नावाचं. तर हे कीवर्ड्स आहेत की ते प्रत्येक त्या कीवर्डचा काही मिनिंग आहे जो ऑलरेडी त्या एक्सेल मध्ये किंवा VBA मध्ये स्टोअर केलेला असतो. सिलेक्ट आपण करत असतो, सिलेक्ट वर्कशीट, ऍक्टिव्ह वर्कशीट किंवा सिलेक्ट सीट, ऍक्टिव्ह सीट, एंड, सब, फंक्शन्स हे अशा पद्धतीचे वेगवेगळे कीवर्ड्स आपल्या प्रोग्राम मध्ये वापरत असतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे डेटा टाइप्स. हे झाले सगळे व्हेरिएबल आपल्या जो काही प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम मध्ये आपण जे काही आपलं काम करत असतं तर सुरुवातीला आपल्याला व्हेरिएबल मध्ये आपण काही व्हॅल्यू स्टोअर करत असतो आणि त्यानंतर त्याच्यावरती आपलं प्रोग्रामिंग करत असतो. त्यामुळे ज्यावेळेस सुरुवातीला आपल्याला व्हेरिएबल आपल्याला वापरायचे असतात त्यावेळेस ते पहिल्यांदा डिक्लेअर करणं गरजेचं असतं. त्यानंतर काही व्हेरिएबल्स असतात जे व्हेरिएबल आपण वापरतो त्यांचे काही डेटा टाइप्स असतात, कुठल्या प्रकारचा व्हेरिएबल आपण घेणार आहे. तर या ठिकाणी डेटा टाइप्स बघूया आपण. विज्युअल बेसिक मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी दोन मेजर कॅटेगरीज आहेत त्याच्या. एक म्हणजे द न्यूमरिक डेटा टाइप आणि दुसरा म्हणजे नॉन न्यूमरिक डेटा टाइप. न्यूमरिक डेटा टाइप म्हणजे काय, तर या न्यूमरिक डेटा म्हणजेच आपल्या न्यूमरिकल रिलेटेड जे गणितीय रिलेटेड जे काही आपल्याला काम करायचं असतील किंवा प्रोग्रामिंग करायचं असेल अशा वेळेस आपल्याला न्यूमरिक डेटा टाइप वापरला जातो म्हणून त्याला न्यूमरिक डेटा टाइप असं म्हटलं जातं. या न्यूमरिक डेटा टाइप जर बघितलं तर 7 टाइपचे न्यूमरिक डेटा टाइप्स आहेत. यामध्ये पहिला आहे बाईट. या बाईटसाठी आपल्याला 1 बाईट ची जागा लागत असते आणि त्याची रेंज आहे 0 to 225 ही त्याची रेंज व्हॅल्यू. नंतर इंटीजर साठी 2 बाईट वापरत असतो, लॉंग साठी 4 बाईट्स, सिंगल साठी 4 बाईट्स, डबल साठी 8 बाईट्स,
करन्सी साठी 8 बाइट्स, डेसिमल साठी 12 बाइट्स. अशा पद्धतीचं आपण वेगवेगळ्या जे काही डेटा आहेत ते या ठिकाणी आपण वापरत असतो. तर या ठिकाणी जर आपण बघितलं बाईट, इंटिजर, लॉंग, सिंगल, डबल, करन्सी, डेसिमल हे सगळे जर बघितले आपले हे न्यूमरिक डेटा टाइप्स आहेत. या न्यूमरिक डेटा टाइप्स मग काय केलं आता तर या ठिकाणी आपल्याला प्रोग्राम मध्ये जे व्हेरिएबल आपण डिक्लेअर करत असतो त्यांना अशा पद्धतीनं वेगळा डेटा टाइप त्याला आपण असाइन करू शकतो. हे 7 त्याचे टाइप्स आहेत, त्यामुळे ते लक्षात ठेवायचे न्यूमरिक डेटा टाइपचे. त्यानंतर पुढचं आहे नॉन न्यूमरिक डेटा टाइप्स. Non-numeric data types are data that cannot be manipulated mathematically using standard arithmetic operators. Non-numeric data type म्हणजे काय, असा जो डेटा की जो मॅथमॅटिकल ऑपरेशन व्यतिरिक्त जो डेटा असतो ज्यामध्ये आपण अरिथमेटिक ऑपरेटर्स वापरू शकत नाही, अशा डेटाला आपण नॉन न्यूमरिक डेटा टाइप असं म्हटलं जातं. त्यामध्ये त्याचे सुद्धा काही प्रकार आहेत. त्यामध्ये स्ट्रिंग फिक्स लेंथ मधले जे असणारे स्ट्रिंग त्यामध्ये लेंथ स्पेसिफाय केली जाते. त्यानंतर स्ट्रिंग व्हेरिएबल लेंथ मध्ये किती आपण त्यामध्ये त्याची लेंथ घेऊ शकतो. त्यानंतर डेट हा 8 बाईट स्टोरेज असतो, बुलियन 2 बाइट्स असतो, ऑब्जेक्ट 4 बाइट्स, व्हेरियंट मधला जो न्यूमरिक असतो तो 16 बाईट आणि व्हेरियंट टेक्स्ट हा त्याची लेंथ जेवढी असेल प्लस 22 बाइट्स. अशा पद्धतीचं हे वेगळे अजून 7 प्रकारचे नॉन न्यूमरिक डेटा टाइप्स आहेत. त्यामध्ये स्ट्रिंगचे 2 आहेत, नंतर डेट, बुलियन, ऑब्जेक्ट आणि व्हेरियंटचे 2 आहेत, न्यूमरिक आणि टेक्स्ट. तर अशा पद्धतीने नॉन न्यूमरिक डेटा टाइप सुद्धा या ठिकाणी आपण वापरत असतो. ज्या नॉन न्यूमरिक डेटा जो अदर दॅन अरिथमेटिक ऑपरेटर्स किंवा अदर दॅन मॅथमॅटिकल डेटा आहे त्यासाठी याचा उपयोग या ठिकाणी केला होता. नंतर पुढचा एक टाइप आहे तो म्हणजे इन्युमरेटेड डेटा टाइप्स. इन्युमरेटेड डेटा टाइप्स जर आपण बघितलं तर इन्युमरेटेड डेटा टाइप्स म्हणजे काय ते आपल्याला बघायचं. इफ यू हॅव अ सेट ऑफ अनचेंजिंग व्हॅल्यूज दॅट आर लॉजिकली रिलेटेड टू इच अदर. जर आपल्याकडे काही अशा व्हॅल्यूज असतील की ज्या व्हॅल्यूज कधी न चेंज होणार आहेत आणि ते ज्या व्हॅल्यूज ते एकमेकांशी लॉजिकली एकत्र आहेत, तशा वेळेस आपल्याला यू कॅन डिफाईन देम टुगेदर इन इन्युमरेशन. म्हणजे इन्युमरेशन मध्ये आपल्याला त्या डिक्लेअर करायला लागत असतात की ज्या लॉजिकली एकत्र आहेत परंतु त्यांचे व्हॅल्यू सुद्धा न बदलणार आहेत. न बदलणार अशा व्हॅल्यू की ज्या लॉजिकली एकत्र आहेत अशा वेळेस तुम्हाला त्यामध्ये त्यांना व्हॅल्यू देण्यापेक्षा त्यांचं जर नाव जर आपण ठेवलं तर नाव किंवा टेक्स्ट मध्ये तिथं आपण डिक्लेअर केलं तर आपल्याला त्या समजायला किंवा आपल्या लक्षात राहायला त्या सहजरित्या सोपं जात असतं. त्यामुळे दिस प्रोव्हाइड्स मिनिंगफुल नेम्स फॉर द enumeration and its member which are easier to remember than values. You can then use the enumeration members in many places in your code. म्हणजे जे काही अनचेंजिंग व्हॅल्यूज आहेत आणि ज्या लॉजिकली एकत्र आहेत तशासाठी आपल्याला इन्युमरेशन मध्ये आपण ते डिक्लेअर केल्या तर आपण त्या प्रोग्राम मध्ये कुठेही वापरू शकतो. आता इथं एक एक्झाम्पल दाखवलंय, पब्लिक इनम ओएस. ओएस हा एक जर बघितला तर एक या ठिकाणी एक रिलेटेड वर्ड घेतलाय आणि त्यामध्ये त्याच्या विंडोज, लिनक्स, डॉस हे त्याचे वेगवेगळे मेंबर्स घेतलेत. म्हणजेच आपल्याला माहिती आहे ओएस मध्येच ओएसच्या वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये विंडोज, लिनक्स, डॉस यांचं जर काम जर बघितलं एकसारखंच काम आहे परंतु ते लॉजिकली एकच वेगवेगळे असल्यामुळे ते एकाच रिलेटेड डेटामध्ये या ठिकाणी मोडले जातात. ओएस या एकाच प्रकारात त्या मोडल्या जातात. म्हणून जर बघितलं त्यांचे व्हॅल्यू सुद्धा कधी चेंज होणार आहेत आणि ते लॉजिकली एक सारख्याच आहेत म्हणून त्यांना लॉजिकली रिलेटेड डेटा आपण एकत्र या ठिकाणी केले. म्हणून इन्युमरेशन मध्ये हा जो डेटा आपण घेतलाय तो आपण डिक्लेअर या ठिकाणी केलाय पब्लिक इनम ओएस, विंडोज, लिनक्स, डॉस आणि एंड इनम. म्हणजेच अशा पद्धतीने आपण न्यूमरेटेड डेटा जो आहे तो अशा पद्धतीने एकत्रित करून त्यासाठी अशा पद्धतीने डिक्लेरेशन करू शकतो. त्याचा डेटा टाइप अशा पद्धतीने देऊ शकतो. इनम ओएस अशा पद्धतीने आपण तो डिक्लेअर करू शकतो. त्यानंतर पुढचं आहे नेम्ड कॉन्स्टंट. इफ यू हॅव a value that never change in your application, you can define a name constant and use it in a place of literals value. A name is easier to remember than a value. You can define the constant just one and use it many places in your code. नेम कॉन्स्टंट म्हणजे काय, अशा काही व्हॅल्यूज असतात की ज्या कधी चेंज होत नसतात, जे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये किंवा आपल्या प्रोग्राम मध्ये आपण वापरणार आहे, की ज्या व्हॅल्यू
प्री डिफाईन्ड त्याची व्हॅल्यू आहेत काय त्या कधी चेंज न होणार असतात. तर अशा वेळेस त्या व्हॅल्यू आपल्या प्रोग्राममध्ये वापरण्यापेक्षा त्यांना एक काही कॉन्स्टंटली नाव आपण जर दिलं किंवा त्यासाठी काही कॉन्स्टंट वापरला, नेम कॉन्स्टंट वापरले, तर अशा वेळेस ते नाव आपल्या लक्षात राहणं सोपंच असतं. ते जर व्हॅल्यू जर मोठी असेल ती व्हॅल्यू लक्षात न ठेवता किंवा प्रत्येक वेळेस न लिहिता त्यासाठी आपण नेम कॉन्स्टंट जर आपल्याकडे डिक्लेअर केला तर तो आपण प्रोग्राम मध्ये किती वेळा यूज करू शकतो. तर इथे एक्झाम्पल दाखवलंय. कॉन्स्टंट पाय ॲज अ सिंगल इज इक्वल टू 3.142. तर आपल्याला माहिती पायची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट आहे, ती कधी चेंज होणारी व्हॅल्यू आहे. म्हणून आपण त्यासाठी कॉन्स्टंट पाय डिक्लेअर केला ॲज अ सिंगल इज इक्वल टू 3.142 ही व्हॅल्यू त्याला असाइन केली की ज्यामुळे आपण पाय हा कॉन्स्टंट आपण प्रोग्राम मध्ये कुठेही वापरू शकतो. म्हणून नेम कॉन्स्टंट त्याला म्हटलं जातं, त्यामध्ये आपण ही व्हॅल्यू जर आपण एकदा डिक्लेअर केली की आपण प्रोग्राम मध्ये किती वेळा वापरू शकतो. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे असाइनिंग अ व्हॅल्यू टू अ व्हेरिएबल. आफ्टर डिक्लेअरिंग various variable we need to assign a value or information to those variable. Assigning a value to variable means storing the value in that variable. The form of assignment is as follows. Variable is equal to expression. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करत असतो तर नुसता डिक्लेअर करून उपयोग नाही, तर त्याला डिक्लेरेशन केल्यानंतर त्याला काही व्हॅल्यू असाइन करणं गरजेचं असतं. तर अशी व्हॅल्यू असाइन करत असताना आपल्याला व्हेरिएबलचं नाव आणि त्याच्यापुढे त्याची व्हॅल्यू किंवा त्याचं काही आपल्याला माहिती जी स्टोअर करायची इन्फॉर्मेशन त्यामध्ये द्यायची असेल ती आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. त्याला म्हटलं तर असाइनिंग ऑफ व्हेरिएबल. नंतर हे झाले आपले व्हेरिएबल्स डेटा टाइप्स. त्यानंतर आपलं पुढचा पॉइंट आहे ऑपरेटर्स इन व्हीबीए. ऑपरेटर्स इन व्हीबीए जर आपण जर बघितलं, अँड ऑपरेटर कॅन बी डिफाइंड युजिंग अ सिम्पल एक्सप्रेशन. म्हणजेच काय 4+5 इज इक्वल टू 9. हिअर 4 and 5 इज कॉल्ड ऑपरंड्स अँड प्लस इज कॉल्ड ऑपरेटर. ऑपरेटर्स इन व्हीबीए मध्ये जे काही ऑपरेटर्स आहेत त्यामध्ये आपण बघितलं त्यामध्ये एक सिंपल एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. त्यामध्ये 4+5 इज इक्वल टू 9 आपल्याला माहिती आहे 4+5 इज इक्वल टू 9 हे बरोबर. तर या ठिकाणी 4 आणि 5 काय आहेत, तर हे 4 आणि 5 हे ऑपरंड्स आहेत आणि त्यामध्ये प्लस जे वापरलाय त्याला म्हटलं तो ऑपरेटर. तो प्लस वापरलाय त्याला म्हटलं तो ऑपरेटर. तर हे 4 आणि 5 झाले ते ऑपरंड्स आणि प्लस हा झाला ऑपरेटर. तर अशा ऑपरेटर्स कोणकोणते आहेत व्हीबी मध्ये? व्हीबीए मध्ये 4 प्रकारचे ऑपरेटर्स आपण वापरत असतो. त्यामध्ये पहिला आहे अरिथमेटिक ऑपरेटर, दुसरा कंपॅरिझन ऑपरेटर, तिसरा आहे लॉजिकल ऑपरेटर किंवा त्यालाच म्हटलं जातं रिलेशनल ऑपरेटर, चौथा आहे कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर. हे 4 ऑपरेटर्स आहेत. त्या 4 ऑपरेटरचा उपयोग आपल्या प्रोग्रामिंग मध्ये आपण या ठिकाणी करत असतो किंवा व्हीबीए मध्ये करत असतो. त्यामध्ये बघूया आपण वन बाय वन. पहिला अरिथमेटिक ऑपरेटर. अरिथमेटिक ऑपरेटर जर आपण बघितलं तर वेगवेगळे अरिथमेटिक ऑपरेटर्स आहेत. यामध्ये प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलो आणि एक्सपोनेन्शियल ऑपरेटर अशा पद्धतीचं जर बघितलं तर हे 6 ऑपरेटर्स आहेत अरिथमेटिक. तर या ठिकाणी एक एक्झाम्पल दाखवलं त्यांनी. ॲज्युम व्हेरिएबल ए होल्ड्स 5 आणि व्हेरिएबल बी होल्ड्स 10 द रिझल्ट ऑफ व्हेरियस ऑपरेटर. तर ए या व्हेरिएबल मध्ये आपण 5 व्हॅल्यू स्टोअर केली आहे, बी मध्ये 10 व्हॅल्यू स्टोअर केली. तर अशा वेळेस यामध्ये ऑपरेटर्स आपण वापरले तर काय रिझल्ट येणार आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायचं. तर पहिला ऑपरेटर आहे प्लस ऑपरेटर किंवा ऍड ऑपरेटर. ऍड द 2 ऑपरंड्स. जे 2 ऑपरंड्स आपण वरती घेतले 5 + 10 म्हणजे ए प्लस बी जर आपण एक्झाम्पल घेतलं तर त्या ठिकाणी त्याचा आन्सर येईल 15. त्यानंतर मायनस सबस्ट्रॅक्शन आपण करत असतो. सबस्ट्रॅक्शन आपण केलं 5 - 10 तर त्याची व्हॅल्यू काय येईल -5. त्यानंतर मल्टिप्लिकेशन 5 मल्टिप्लाइज 10 तर त्याचा आन्सर येईल 15. त्यानंतर डिवाइड न्यूमरेटर. डिवाइड जर आपण केला तर ए डिवाइड बाय बी केल्यानंतर आपला आन्सर येईल 2. बी डिवाइड बाय ए आपण केल्यानंतर आन्सर येईल आपला 2. त्यानंतर मॉड्युलो ऑपरेटर म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण मॉड्युलो करत असतो त्यावेळेस आपला रिमाइंडर किती राहणार आहे तो या ठिकाणी येत असतो. तर आपला रिमाइंडर काहीच राहणार नाही म्हणून तर 0 येणार. त्यानंतर एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. एक्सपोनेन्शियल ऑपरेटर मध्ये त्याचा 10चा 5वा घातांक जर आपण घेतला तर या ठिकाणी त्याची व्हॅल्यू जेवढी आहे ती व्हॅल्यू इथे दाखवली. तशा पद्धतीनं हे ऑपरेटर्स या ठिकाणी आहेत. अरिथमेटिक ऑपरेटर लक्षात ठेवायचे. त्यामध्ये ऍड, सबस्ट्रॅक्ट, मल्टिप्लाइज, डिवाइड, मॉड्युल आणि एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. तर हे ऑपरेटर लक्षात ठेवायचे. तर या ठिकाणी अरिथमेटिक ऑपरेटरचा उपयोग आपल्याला प्रोग्राम्स मध्ये या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. त्यानंतर कंपॅरिझन ऑपरेटर. कंपॅरिझन ऑपरेटर मध्ये आपण बघितलं
तर ऑपरेटर्स वेगवेगळे आहेत. यामध्ये ऑपरेटर इक्वल टू, त्यांचं 2 ब्रॅकेट्स आहेत, त्याला म्हटलं तर नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, हे सगळे आपले कंपॅरिझन ऑपरेटर. 2 व्हेरिएबल्स मध्ये कंपॅरिझन करणं त्यालाच म्हटलं तर कंपॅरिझन ऑपरेटर. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, या ठिकाणी एक एक्झाम्पल त्यांनी दाखवलं, ए नी होल्ड केली 10 व्हॅल्यू आणि व्हेरिएबल बी ने होल्ड केली 20 व्हॅल्यू. तर त्यांचा रिझल्ट काय येईल तो या ठिकाणी खाली दाखवला. तर पहिल्यांदा ऑपरेटर इक्वल टू, पहिल्यांदा चेक केलं जाईल 2 व्हॅल्यूज ए आणि बी ची व्हॅल्यू बरोबर आहे का, ए इक्वल टू बी आहे का, तर नाही, म्हणून आन्सर त्याचा येईल फॉल्स. त्यानंतर चेक केलं जाईल ए इज नॉट इक्वल टू बी आहे का, तर बरोबर आहे, ए इज नॉट इक्वल टू बी आहे, म्हणून ह्याचा आन्सर येईल ट्रू. त्यानंतर ए इज ग्रेटर दॅन बी आहे का, तर त्या ठिकाणी चेक केलं जाईल ए हा ग्रेटर दॅन बी आहे का, तर नाही, त्यामध्ये बी ग्रेटर. ए इज लेस दॅन बी आहे का, तर या ठिकाणी ट्रू व्हॅल्यू येणार, कारण ए हा लहान आहे. ए इज लेस दॅन इज इक्वल टू आहे का, तर नाही, फॉल्स येणार. ए इज लेस दॅन इक्वल टू आहे का, तर नाही. अशा पद्धतीने जे काही व्हॅल्यूज आहेत तर या ठिकाणी चेक केल्या जातील. त्या पद्धतीने जे आउटपुट असेल ते आपल्याला या ठिकाणी दाखवलं. त्यामध्ये लक्षात ठेवायचं कंपॅरिझन ऑपरेटर इक्वल टू, त्यानंतर नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू. त्यानंतर पुढचे लॉजिकल ऑपरेटर किंवा त्याला म्हणतात तर रिलेशनल ऑपरेटर. या रिलेशनल ऑपरेटर मध्ये आपण बघितले, आपल्या एक्सेल मध्ये आपण बघितलं की यामध्ये रिलेशनल ऑपरेटर मध्ये आपण अँड ऑपरेटर, ऑर ऑपरेटर, नॉट ऑपरेटर आणि एक्सॉर ऑपरेटर, यामध्ये सुद्धा बी पण तेच ऑपरेटर्स आहेत, अँड ऑपरेटर, ऑर ऑपरेटर, नॉट ऑपरेटर आणि एक्सॉर ऑपरेटर. अँड ऑपरेटर मध्ये काय केलं जातं, तर या ठिकाणी त्यांनी दाखवलं व्हॅल्यू 10 ए नी स्टोअर केली आणि बी नी व्हॅल्यू केली आहे 0. अँड ऑपरेटर मध्ये काय होत असतं, कॉल्ड लॉजिकल अँड ऑपरेटर इफ बोथ द कंडिशन आर ट्रू द एक्सप्रेशन इज ट्रू. यामध्ये 2 कंडिशन दिल्या जातात, कंडिशन 1 अँड कंडिशन 2. या दोन्ही कंडिशन जर ट्रू असतील तरच आन्सर ट्रू येणार आहे. यामध्ये एक जरी कंडिशन फॉल्स ठरली तर आन्सर फॉल्स येणार. अँड ऑपरेटर मध्ये दोन्ही कंडिशन ट्रू लागत असतात. नंतर ऑर ऑपरेटर, ऑर ऑपरेटर मध्ये काय केलं जातं, ज्या 2 कंडिशन दिल्या त्यापैकी कोणतीही जरी एक कंडिशन ट्रू असेल तरी आपला आन्सर ट्रू येत असतो, म्हणून हा ऑर ऑपरेटर. यामध्ये 2 कंडिशन दिल्या, ए इज नॉट इक्वल टू 0 और बी इज नॉट इक्वल टू 0. यातली एक जरी कंडिशन ट्रू आहे म्हणून तर आन्सर ट्रू आले. त्यानंतर पुढचा नॉट, called a logical not operator used to reverse the logic state of operand. If condition is true then logical not operator makes will false. म्हणजे त्या ठिकाणी उलट केलं जातं, कंडिशन ट्रू असेल तर आन्सर फॉल्स येत असतो. तशा पद्धतीनं लॉजिकल नॉट हा ऑपरेटर. नंतर एक्सॉर ऑपरेटर, लॉजिकल एक्सक्लुजन, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ नॉट अँड ऑर ऑपरेटर. नॉट आणि ऑर ऑपरेटरचं कॉम्बिनेशन त्याला म्हटलं जातं एक्सॉर ऑपरेटर. यामध्ये उलट सुद्धा पाहिजे आणि त्या ठिकाणी ऑर ची कंडिशन सुद्धा ट्रू झाली पाहिजे, तर अशा पद्धतीने त्याला म्हटलं तर एक्सॉर, म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ ऑर आणि नॉट यांचं कॉम्बिनेशन त्याला म्हटलं एक्सॉर ऑपरेटर. त्याच म्हटलं लॉजिकल ऑपरेटर. त्यानंतर पुढचा आहे ऑपरेटरचं टाईप म्हणजे कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर. कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर आपल्याला माहिती, कॉन्कॅटिनेशन म्हणजे 2 जे काही व्हेरिएबल्स आहेत ते एकत्रित करणं की त्यांची बेरीज करणं की एकत्रित जोडणं, त्याला म्हटलं तर कॉन्कॅटिनेशन. तर कॉन्कॅटिनेशन मध्ये पहिल्या आपण घेतल्या, एक ए ने होल्ड केला 5 आणि बी ने होल्ड केला 10. तर या ठिकाणी जर त्याचा रिझल्ट जर आपण बघितला तर या ठिकाणी रिझल्ट त्यांनी दाखवलाय प्लस ऑपरेटर. या ठिकाणी ऍड 2 व्हॅल्यूज ऍज अ व्हेरिएबल, व्हॅल्यूज आर न्यूमरिक, व्हॅल्यूज न्यूमरिक असल्यामुळे त्याचं ऍडिशन होतं, ए प्लस बी इथं 15 दाखवलं. पण ऍड ऑपरेटर वापरलं ए अँड बी, तर या ठिकाणी अँड ची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू जी आहे ती आणि पुढं 10 जी काय बी ची व्हॅल्यू आहे ती त्याला जोडली जाईल, म्हणून याचं ए अँड बी चा आन्सर ही 510, 510. म्हणजे 5 ही व्हॅल्यू ए ची आणि 10 जी व्हॅल्यू आहे पुढं बी ची, ही एकमेकांना कॉन्कॅटिनेट केली जाईल, जोडली जाईल. फक्त इथं न्यूमरिक व्हॅल्यू एकसारखे आल्यामुळे त्या ठिकाणी प्लस ऑपरेटर वापरल्या आपण ते व्हॅल्यू एकत्रित होतात व त्यांचे ऍडिशन होते. जर या व्हॅल्यूच्या ऐवजी आपण स्ट्रिंग जर घेतली तर काय होईल, तर या ठिकाणी खाली दाखवलं. तर ए व्हेरिएबल मध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड घेतलेला आहे, बी व्हेरिएबल मध्ये आपण व्हीबी स्क्रिप्ट घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे दोन्ही ऑपरेटर वापरले, प्लस ऑपरेटर त्यालाच म्हटलं जातं कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर. तर कॉन्कॅटिनेट केल्यामुळे 2 व्हॅल्यूज आपण जर घेतल्या तर या ठिकाणी ए प्लस बी चा आन्सर येईल मायक्रोसॉफ्ट व्हीबी स्क्रिप्ट. सेम ए अँड बी चा आन्सर येईल मायक्रोसॉफ्ट व्हीबी स्क्रिप्ट, कारण ह्या व्हॅल्यूज हे न्यूमरिक नाहीत त्यामुळे त्या व्हॅल्यूज आहे तसे तुम्हाला या ठिकाणी दाखवले जातात. हे कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर आहे.
पुढचा पॉइंट आहे प्रिसिडन्स. When several operations occur in expression, each part is evaluated and resolved in a premeditated order called ऑपरेटर प्रिसिडन्स. प्रिसिडन्स म्हणजे काय, जर आता आपण बघितले जेवढे काही ऑपरेटर्स बघितले त्यामध्ये वेगळे एक्सप्रेशन असतील. कधी आपल्याला ऍडिशन करायचं असेल, कधी सबस्ट्रॅक्शन करायचं असेल, कधी डिव्हिजन, मॉडिफिकेशन, कधी लॉजिकल ऑपरेशन, कधी कंपॅरिझन किंवा कॉम्बिनेशन. असे ज्यावेळेस ऑपरेटर असतात किंवा एकत्रित एक्सप्रेशन ज्यावेळेस येत असतात त्यावेळेस कोणतं एक्सप्रेशन पहिल्यांदा सोडवायचं त्यालाच म्हटलं तर प्रिसिडन्स. When a series of operators appear in the same expression, there is a strict order in which they will be evaluated. The rule of precedence tells the compiler which operators to be evaluated first. अशा वेळेस ज्यावेळेस अनेक एक्सप्रेशन एकत्र येत असतात त्यावेळेस तुम्हाला पहिलं काय करायचं, पहिलं ऍडिशन करायचं, सबट्रॅक्शन करायचं, डिव्हिजन करायचं, लॉजिकल ऑपरेशन करायचं, कंपॅरिझन ऑपरेशन करायचं किंवा कॉम्पिटिशन करायचं. अशा वेळेस काही रूल्स दिलेले आहेत, त्या रूल्स प्रमाणेच कंपायलर आपलं काम करत असतो. तर या ठिकाणी रूल काय आहे तर ऑपरेटर्स आर इव्हॅल्युएटेड इन द फॉलोइंग ऑर्डर. तर पहिल्यांदा मॅथमॅटिकल ऑपरेशन केलं जाणार, त्यानंतर कॉन्कॅटिनेशन केलं जाणार, त्यानंतर रिलेशनल जे काय असतील ते केलं जाणार आणि शेवटी लॉजिकल ऑपरेशन केलं जाणार. अशा या ऑर्डर प्रमाणेच ज्यावेळेस एक्सप्रेशन एकत्र असतात त्या या ऑर्डर प्रमाणेच आपलं काम या ठिकाणी केलं जातं. तर या ठिकाणी मॅथमॅटिकल, कॉन्कॅटिनेशन, रिलेशनल आणि लॉजिकल अशा पद्धतीचं सगळं काम किंवा याच फ्लोने आपलं जे काही एक्सप्रेशन ते सॉल्व्ह केलं जातं. तर एवढंच आजच्या लेक्चरमध्ये. काही समजलं नसेल तर तुम्हाला विचार.